सुखी संसारामध्ये नवरा बायको दोघांचाही हात असतोच. मित्रांनो, दोघं जेव्हा एकनिष्ठेने सुखी संसारासाठी काम करतात तेव्हा संसार ऑटोमॅटिकच प्रगतीच्या दिशेला लागतो. आणि नवरा जरी बाहेर काम करत असला तरी बायको घरचे सगळे कामं आवरत असते, जसे की गायांचं बघणे, बकऱ्यांचं, आणि महत्त्वाचं म्हणजे लेकरांचं कपडे लत्ते, आणि नवरा आल्यानंतर स्वयंपाक, या सगळ्याच गोष्टी बाईच्या मागं असतात. जसे आता तुम्ही बघताच आहे, आत्ताच मी पण आलो आहे आणि बघितलं तर माझी लाडाची बायको गायांसाठी गिन्नी तोडते. मित्रांनो, सुखी संसार जर करायचा असेल तर दोघांनीही तेवढंच काम करायला हवं जेवढं संसाराला हवं आहे. कसं आहे ना, जर गाडी चालवायची असेल तर गाडीचे सगळे चाकं व्यवस्थित पाहिजे. मग तसंच संसारामध्ये नवरा बायको दोघंही जर कष्टाळू असतील तर ऑटोमॅटिक संसाराची गाडी अगदी पद्धतशीर पटरीवर चालत असते. आणि ती गाडी चालत असताना त्या गाडीमध्ये लेकरं म्हणजे चिवमाऊ आपले लेकरं असतात, आपले आईवडील असतात, आणि सगळेजण सुखात असतात जेव्हा संसाराची गाडी सुखात चालते. आता याचं उदाहरण माझे प्रिय बायको बघा, आता गिन्नी तोडते बघ. बाय कर. कष्ट भरपूर आहेत आमच्या जीवनामध्ये, कष्ट नाही असं नाही, पण आम्ही हसून खेळून कष्टही करतो आणि संसारही करतो. मित्रांनो, तुम्ही करा आणि हसून खेळून जीवन काढा, मजेत राहा, आनंदी राहा.